Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये अल्जेब्राचा जो चॅप्टर नंबर 4 आहे रेशो अँड प्रपोर्शन त्याची सुरुवात करणार आहोत. सो आजपासून आपण रेशो आणि प्रपोर्शनची ही प्लेलिस्ट सुरू करू. हा याच्यातला पहिला व्हिडिओ आहे. सो ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार याच्यात आपण बेसिक गोष्टी शिकू. बेसिक मध्ये रेशो म्हणजे काय असतं, मग रेशोच्या प्रॉपर्टीज काय असतात, प्रपोर्शन म्हणजे काय आणि एक एक्झाम्पल बघू ज्याच्याने तुम्हाला रेशो आणि प्रपोर्शन कसं सॉल्व्ह करायचं हे समजेल. सगळ्यात आधी आपण रेशो आणि प्रपोर्शन काय असतं याच्याबद्दल शिकूया. सपोज तुमच्या घरामध्ये तुमची आई लाडू बनवत असेल. सो तिला 6 लाडू बनवायचे आणि ते लाडू मोठे मोठे लाडू आहे. तर आईने काय सांगितलं तुम्हाला की हे जे 6 लाडू बनवायचे हे याच्यासाठी तुम्हाला 1 वाटी घी लागणार आणि 3 वाटी रवा लागणार. हे आपल्याला आईने काय दिलं, मेजरमेंट दिलं की जर तुम्हाला मोठे मोठे 6 लाडू बनवायचे असेल तर आधी तुम्हाला 1 वाटी घी घ्यावं लागेल आणि 3 वाटी रवा घ्यावा लागणार आहे. इथपर्यंत कळालं. आता यालाच म्हणतात प्रपोर्शन. सो प्रपोर्शन कसं लिहिणार, 1:3. 1 कोणाचं प्रपोर्शन आहे, घीचं म्हणजे तूप, आणि 3 प्रपोर्शन कोणाचं आहे, रवाचं. सो यालाच आपण अजून कसं लिहितो, घी बाय रवा जर केलं आपण याला म्हणतात रेशो, इक्वल टू येणार 1/3. म्हणजे घी जर 1 घेतलं तर रवा आपल्याला 3 टाइम्स घ्यावा लागेल. यालाच लिहितात की जर घी इक्वल टू हा 1x आहे तर रवा आपण घेणार 3x. ठीक आहे. सो हा जो 1 होता त्याला x ने मल्टिप्लाय केलं आणि रवामध्ये हा जो 3 होता त्याला पण x ने मल्टिप्लाय केलं. याला म्हणतात रेशो. सो घी आणि रवाचा रेशो काय आहे, 1:3. इथपर्यंत कळालं. आता मला सांगितलं आईने की आपल्याला 2 बाउल ऑफ घी घ्यायचंय. आपण जे लाडू बनवतोय ते आपल्याला डबल करायचे. सो जर मी 2 बाउल घीचे घेतले तर मी रवाचे किती बाउल घेणार. सो हे जे आपण काढलं याच्यावरून आपल्याला समजेल की जर घीचे बाउल 2 घेतले तर रव्याचे किती घेणार. हा जो x आहे याच्याऐवजी काय टाकणार आपण, 2. सो घी इक्वल टू आलं 2, तर रवा किती येणार मग, 3 मल्टिप्लाइड बाय 2 विच इज इक्वल टू 6. सो आपण आईला काय म्हणणार की जेव्हा तू 2 वाटी घी घेणार तेव्हा तुला किती वाटी रवा लागणार, 6. सो इथं रेशो काय आला, घी बाय रवा इक्वल टू आलं करेक्ट 2/3. हा झाला घी आणि रवाचा रेशो. समजलं हे. यालाच म्हणतात रेशो किंवा प्रपोर्शन. आपण एक एक्झाम्पल बघू. तुमच्या बुकमध्ये हे एक एक्झाम्पल दिलं आहे ज्याच्यामध्ये रेशो काय असतं आणि प्रपोर्शन काय असतं हे आपण शिकूयात. एक्झाम्पल आहे, द रेशो ऑफ एजेस ऑफ सीमा अँड राजश्री इज 3:1. सो सीमा आणि राजश्री नावाच्या ह्या 2 मैत्रिणी असतात आणि त्यांचं जर एज बघितलं तर त्याचा रेशो आहे 3:1. नेक्स्ट दिला आहे, द रेशो ऑफ एजेस ऑफ राजश्री अँड अतुल इज 2:3. आता राजश्रीचा अजून एक मित्र आहे ज्याचं नाव आहे अतुल, त्याचा रेशो आहे 2:3. सो हे पण आपण लिहून घेऊ. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, देन फाइंड द रेशो ऑफ एजेस ऑफ सीमा, राजश्री अँड अतुल. तो क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं होतं की सीमा आणि राजश्रीचा एजचा रेशो 3:1 आहे, राजश्री आणि अतुलचा रेशो आहे 2:3. आपल्याला फाइंड आउट हे करायचं आहे, सीमा, राजश्री आणि अतुल ह्या तिघांचा सोबत मध्ये रेशो काढायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण रेशो कसं लिहितात ते मागे जे शिकले तेच करू. सो सीमा बाय राजश्री यांची व्हॅल्यू काय येणार, ही इथं दिलेली आहे 3/1.
राजश्री आणि अतुलची काय येणार 2/3. ठीक आहे, आपल्याला या तिघांचं काढायचं आहे रेशो. आता बघा, इथं पण राजश्री आहे आणि इथं पण राजश्री आहे, पण दोघांच्या व्हॅल्यूज इथं 1 आहे तर इथं 2 आहे. तो जिथं पण राजश्री आहे ह्या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला सेम करायचं आहे. ह्या व्हॅल्यू जर सेम झाल्या तर आपण तिघांचा रेशो 1 सोबत लिहू शकतो, बरोबर. सो आता आपल्याला दोघांपैकी कुठली तरी व्हॅल्यू सेम करावी लागेल. तर कुठली व्हॅल्यू इझी आहे, बरोबर, ही 1 ला आपण 2 करू शकतो. कसं, मल्टीप्लाइड बाय 2 करा, सिंपल. सो इथं आपण काय लिहिणार 3 मल्टीप्लाइड बाय 2, 1 मल्टीप्लाय बाय 2. तो किती आलं 3/2. 3 मल्टीप्लाइड बाय 2 होतं 6 आणि 1 मल्टीप्लाइड बाय 2 होतं 2. आणि इकडचं जे होतं 2/3 हा रेशो आपण तसंच लिहिला. आता बघा, राजश्रीचं जे रेशो आहे त्याच्यामध्ये इथं पण व्हॅल्यू 2 आली आणि इथं पण व्हॅल्यू 2 आली आहे. तो आपण लिहू शकतो की सीमा, राजश्री आणि अतुल या तिघांचा रेशो काय राहणार आहे. सीमाचा काय आहे 6. रेशो लिहिताना हे 2 डॉट्स द्यायचे. राजश्रीचा काय आहे 2. आता दोघीकडे 2 आहे म्हणून आपण एकदा त्याला लिहू शकतो. आणि अतुलचा किती आहे 3. सो हे आपलं आन्सर झालं, ज्याच्यामध्ये आपण फाइंड आउट केलं की हे जे 3 लोक आहे सीमा, राजश्री आणि अतुल यांचा सोबत रेशो काय आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त बेसिक गोष्टी शिकलोय, म्हणजे ह्या आपल्याला पुढच्या व्हिडिओसाठी कामात येतील.